यशनचे गुरुज्ञान कॉमेडी व्हिडिओ जे आम्ही व्हिडिओ करतो कुणाचा मन दुखेल कुणाचं मनाला वाईट वाटेल असा उद्देश आमचा नाही आहे. व्हिडिओ काही काल्पनिक असतात. एक कॉमेडी शो म्हणून आम्ही तुमच्या समोर सादर करत आहोत. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. प्रथम व्हिडिओ आपल्या मोबाईलवर मिळेल. कसलं काय आवडतंय एवढा उशीर काय नव्हतो. काय वेळ लावताय ही मोहिनी, हे बायका आहेत की नाही असेच आहे. काय एवढा उशीर काय 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 झालंय कोणाडा अजून लवकर आवर म्हणताना ते पण किरण्या गेले. आता कवा येते कोणाडा ते आता पेट्रोल घालून. मोहिनी अगं मोहिनी ये लवकर, कसला आवरायला ये. आले 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 मोहिनी एवढं उशीर. अरे हे काय आहे? एवढं बॅगा घेतलीस काय आहेत त्यात एवढं बॅगामध्ये? अहो काय नाही, साड्या आहेत त्याच्यात. एवढं सगळं साड्याच घेतलीस तू? हो, फक्त 20-25 साड्या आहेत. 20-25? हो. एवढंच वय. एक काम कर, थांब मी आलो. अहो कुठे निघालाय? अगं एक काम करतो की मग ते तिजोरीच सगळं घेऊन होते की ते तिजोरीच घेऊन जा म्हणस साड्यांचा. अहो नको नको, हा मी उद्या माझ्या भावाला पाठवली ना, तो सगळ्या त्याच्याकडे सगळ्या साड्या द्या. तिजोरी दिली तरी चालेल. काय आहे बायकांचं. चल बाई तुला सोडून होतो लवकर. काय तुझी अगं तो किरणा कसला गेलाय त्यो, एवढा उशीर लावतोय तो. कुठे गेलाय बघ त्यो. मग काय एवढं चिडताय हो? एवढा उशीर थांबायचं काय? ते काम धड करत नाही ते व्यवस्थित. पेट्रोल टाकायला गेलाय ना तो. गाडीत पेट्रोल नको का? हा बोंबलत फिरत असेल त्यो गल्ली गल्लीत. बोंबलत कसा फिरल बरं? हा एक काम करत नाही व्यवस्थित. लवकर कवा पोचावं म्हणलं. आला बा आता. आलो मी ताई. आलास. सगळं गाव बोंबलत फिरत असशील तू हो ना. त्या गल्लीत ह्या गल्लीत फिर म्हण. आता तुझं काय काम आहे दुसरं? आणि उतर. मारतो असं सारखं मला. हा उतर उतर लवकर सोड्या म्हटलं तर यो गाडी घेतोय. काय गाडीला काय लागलंय का बघ. पाठीमाग बघ पुढं धडकून येते यो. परवा खड्ड्यात घालतोय. जरा खड्डा बघत नाही काय नाही. बरं, असू दे, नुसतं ताणवायचं गाडी. आता भांडतच राहायचंय का जायचंय? किरण हे तर तू. ओ हे घ्या तुम्ही. दे मॅडम दे. हे करायला तेव्हा अरे काय सारखं मारताय त्याला? आता बाहेर द्या रे बघ. कशाला आलास रे बाबा पोराला जन्माला होऊन. व्यवस्थित बसतो ताई. हो, हो, मी बसते. कवा आहे की नाही ह्यो फायद्याचं कवा करत नाही ह्यो. सगळं नुकसान करत आला ह्यो. 10 वर्ष घरात राहून का उपयोग आहे ह्यो. आता ते टोकर कशाला ठेवलंस रे माझ्या? ऊन लागत नाही का तुम्हाला? अरे तू काय चक्रमास का रे? मला कशाला उन्हाळा चालतंय, मला पावसाळा हिवाळा सगळं चालतंय मला. तो तुझ्या डोक्यावर बघ यो कसलं ताप करते यो. आता का थांबवली? हे काय झालं आता? आणि गाडीला काय तर करून आला वाटतंय ना. उतरा उतर ग. काय ना भाऊजी? गाडीला काय करून आलास बाबा तू? आणि गाडी कसं बंद पडलं? काय गाडीला काय झालं बघ. हे धर रे. गाडी कसं काय गाडी चालूच होणं झालंय. काय भानगड? काय करून आणलास रे गाडी? काय करू गाडीला? काय नाही केलं. तू तर पेट्रोल टाकायला गेला होतास ना? टाकले की पेट्रोल टाकलास? हे किती टाकलं पेट्रोल त्यात? 20 रुपयाचं. 20 रुपयाचं? अरे तुला किती 20 रुपये काय
आणि 30 रुपये कुठं आहे ते? 30 रुपये खर्च केलो की मी. अहो भाऊजी, येताना एक गाडा दिसला बेलचा. तुम्हाला माहिती आहे ना हो, मला बेल किती आवडते ते. 30 रुपयाची बेल काढलो मी. बघ हे बघितलास काय बेल खाऊन आला असू दे, हो, जाऊ दे. हा? अरे काय अक्कल आहे की नाही रे तुला? ह्याला सोडायला जायचंय तिथं 20 रुपयाचं तेल घालतोय ह्यो. बेल मला आवडते, तुला माहिती ना तायडे. पण तुला पेट्रोलला दिले होते ना पैसे. अगं बेल लई छान होती ती. तर असू दे, आता जाऊ दे. चल आता चालत चल. बेल खातोय बेल खातोय. असू दे, जाऊ दे आता. एवढी मा. सारखं मी. पाय दुखायला लागलं माझं. आता पाय दुखायला लागला रे माझं. पाय दुखायला लागला माझं. गाडी तर घे की रे. अरे भाऊची गाडी घेतो. अरे कशाला जेवण झालंस रे तू? भाऊजी पाय माझं बी दुखते की. अरे गाडी घेतो म्हणून म्हणतोस का रे? कसलं काय हे तुझं हे मामाचं पोरग काय हा आणि धर लई शान बॅग साड्या घालणार नाही 25-30 ते आणि वज घे. तुला सांगाल तुम्ही एक साडी घे म्हणून 2 साड्या घेतलं काय झालं असतं तुला? 25 साड्या घेतला आणि घेऊ पेट्रोल संपून आला दोस्त फिरून माझं. किंवा त्या दुकानात बघ या तडकेला पण गाडी आहे. हा हा दगड दिसला दगड. हो थांबा हो जरा, माझे पाय दुखायला लागलेत. काय झालं काय? मी बसणार आहे जरा थोडं. माझे पाय दुखायला लागलेत जास्त. पाय दुखायला लागला काय? तुला म्हणून सांगतो ऐक नाही. अहो नाही नाही, माझे पाय दुखत नाहीत. पाय दुखायला लागला आमच्या दोघांचं. नाही, इथं नाही, चालते. मी चालते, माझे पाय नाही दुखत. भाऊजीने चला, मग चल मग. चला चला चला, नाही दुखत पाय. आयो रे मा. त्याला आले तुला 10 वर्ष घरात राहिला यो. एक फायद्याचं काय काम नाही, सगळं नुकसान करता आला यो. तू तर कशाला खायचं? गाडीचे पैसे होते ना ते, पेट्रोलला ठेवलेले पैसे तू खर्च बेल चांगली होती. परत दिली असती ना मी तुला बेल. व्यवस्थित नजर काढतोस नव्ह तू. अरे काय सांगू तुला, कवा ताप येतोय, कवा सर्दी होत्या, कवा पाय दुखते म्हणत्या, कवा डोकं दुखते म्हणत्या. मला तर काय समजून झाले बाबा, काय झाले माझ्या मुलगीला. बरं तुला सांगू, तिचा उतारा टाकाय पाहिजे. हा. म्हणजे होते व्यवस्थित? व्यवस्थित होते तुझी. म्हणजे याला काय झाले तर काय नेमकं? काय नाही, तिला नजर लागल्या. नजर लागली वय. होय. बर ते उतारासाठी काय काय आणायला लागणार रे? अरे तू फोनवर सांगितलंस की ना मला, हं. तेव्हाच मी सगळे तयार करून आणले. केलास? मग चालतो. मग पोरगीची नजर तेवढं काढा. लगेच निघते तुझी कुठं नजर. जायचं आता? हा, इकडे लांब जायचं आपल्याला. राहील मग. मोकळी जागा पाहिजे. बरं तिथं हाय पुढे मोकळी जागा. हा, तिथं कोण नसाय पाहिजे. व्यवस्थित नजर काढा हे ना काढतो मुलगीची. काढतो. चल. माझ्या पोरगीला नजर लागली, कोणाची नजर लागली? काढणार ना व्यवस्थित नजर. अरे एका दणक्यात काढून टाकतो नजर, परत पुरगीला नजर लागणार नाही. पप्पा अहो यो माझी नजर काढतोय का डोळा काढायला गुलाय? नको 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 नको. अगो बा तसं नसते ग. तुझी नजर म्हणजे तुला कोणाची तर नजर लागली. आता तेवढी बारकी आहेस तर एवढी नजर लागाल्या. मोठी झाल्यावर किती नजर लागल ते राहून दे रे. पुरगीच पहिला नजर काढ बाबा. हा काढतो काढतो. व्यवस्थित काढ. कसं काय काय करायचं सांगतो की तुला, मी सगळं तयार आणलं. नाही आणलं? होय हे बघ. ₹50 दे. होय. चल बाळे, चला. झालं चला आता. चल बा. आणि हे बघ, घरात गेले गेले मला ₹500 दे. देतो. नजर निघली ना. लगेच निघली ती. चल. हे लागे आपण थांबा रे. काय करणार रे?
हा? हे कोण करायला ये उतार कशाला टाकायला इथं रस्त्यावर अरे, त्या नजर लागल्या रे, पोरगीची माझ्या नजर मुलगीला. लागली रे. या पोरगीला हा. अरे दुसऱ्याची पोर आहेत की नाही मग त्यांना जर लागलं तरी ते त्यांना नजर लागत नाही तुटल्यावर हे कशाला ठेवला ये अरे मग इथं कोपऱ्याला ठेवले आम्ही कडेला कशाला ठेवलं रे. ठेवायचं रे कशाला पाहिजे ए तुम्हाला बाबा, अंधश्रद्धा तुझा कशाला पाहिजे अंधश्रद्धा असलं माझ्या पोरगीला बरं नाही अरे हा. कशाला पाहिजे तुला हे असलं सांगले हा ते काय म्हणून हा, हे तुझं काय करणार बा काम आम्ही. अहो तुम्हाला काय करायचंय लोकांचं अगं हे मला हे असलं आवडत नाही मला हे अंधश्रद्धा सगळं भाऊजी. ठेवायचं असलं भाऊजी. नजर लागते म्हणून घेऊन नजर काढायला लागते ए, पोरगीचं. ए बाबा करतोय तुझं आम्ही. काम बघ किती की. पैसा सांगितला रे हो घ्याला माझा आहे माझी पोरगी आहे मी बघून घेतो तुझा ए चल तुम्हाला काय लागतं? उगाचच मध्ये आलाय नजर काढायला तुम्ही तुम्हाला काय करायचंय लोकांचं? कुठलं खोळा आहे कुणास तो कुणास ठाऊक. नजर लागली मग उगाच आमच्या मध्ये पडाले झाले शानेस ए जा. रे तुझं काम बघ दादा चल गाडी ढकलत 50 रुपये ठेवल्यात बघ हे असलं चला जाऊया काय रे भाऊजी भाऊजी हे घ्या. आणि 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 नालायकपणा ठेव पैसे ठेव हे बघ असं आहे बघ ह्यो. कशाला पाहिजे तुला उतारा ठेवलं पैसे घ्यायचं चल सारखं मारायची नुसतं व्हय. अक्कल नाही काय नाही म्हणून राहायला येऊ 10 वर्ष घरात हे असं सगळं आहे की नाही फुकट खाऊ आहे ह्यो. चल बार बार कुठं चाललोय भाऊजी आता आलो की बाबा कुठं चाललंय? लगून जाऊन येतो जरा चालतंय सगळं माझं काय चालत नाही रे. पेट्रोलला पैसे तर आलं पेट्रोल झाले आता हा भाऊजी हे चालतंय रे तुम्हाला. तर तू कुठं आलास रे तू माझ्या पाठीमध्ये जायचं रे इकडे आण. एक तर बेल खाल्ला आहेस तू तुला किती वेळा सांगायचं रे तुला हा याचं पेट्रोल मी चालत जायचंय तिथं हे चालतंय की तुम्हाला माझं बेल काढलेलं चालत नाही तुम्हाला. अरे पेट्रोल घालायला नको काय चालत जाणार एवढ्या लांब साईडच लागली ना मी. तू कसलं मूर खायचं रे एक काम कर हे राहून दे पेट्रोल घे पेट्रोल आपल्याला चालत जायचं की नाही आता कसं वालं तुमच्या तायडीचं पाय दुखाले की नाही मग आता काय करायचं इलाज नाही त्याला घ्यायचं एक काम कर लिंबू घे अंडी घे ठेवतोय वरचे तर. हे ठेव किशात तिला दाखवू नकोस चल आता तेल घालतो काय चला पेट्रोलचा पंप कुठं आहे इथं जवळ असणार आता तिथं पैसे कुठून आले? ऑनलाईन नाही आता 30 रुपये ते तर घालतो की आता ऑनलाईनचे आहेत का? हा मगाशी पैसे तर नव्हते. आता लवकर जातोय आपण हो, थांबा थांबा थांबा. काय पैसे कुठून आले? ऑनलाईन आहेत 30 रुपये मग मगाचपासून तिथून इकडे चालत आणलं तर पैसे नव्हते तुमच्या. अगं ह्याच्या नादात माझ्या लक्षात काय राहिलं झाले आता आणि त्याला मारताय होय? ह्याच्या नादातच की काय मला आठवण येऊन राहिले चल तुला काय करायचं भाई तुला गाडीवर बसून घेऊन जायचं ना मग पैसे असून तुम्ही मगाचपासून बरं आता मला आत्ता डोक्यात आले चल आता लय शान आहेस तू लय वाद घालू नको मला डोसकं फिरले पाय दुखाले माझं पण त्याला उगाचच फुकटच मारलं तुम्ही मगाचपासून. अगं आता काय तर रोडवर आता वांदा करत बसली माझ्यावर मार खायचं काम तर तुम्हीच केलंय. आम्हाला एवढं चालत आणलं इथलं तिथलं. बरं आता गाडीवर बसून जायचंय की नाही तेल घालून येऊ का नको ए जा रे तू हे माझं काम नाही जा तू घालून जा तेल पैसे द्या की. हा पैसे ते ऑनलाईन मध्ये आहे रे हे काय डोसकं खायला चल मी जातो तर आणि बेल खाऊन येऊन दे की 30 रुपयाचं गाडी बाबा बस बाबा वैताग आला याचं माहेर सोडायला मला वैताग आला याचं बस बाई तू बस बाई तू एकदा घर आलं याचं
माझ्या आईचं घर आलं. आई मला आता बेल काय? दे त्या भाऊजी जा घेऊन या. अरे बॅग घे की रे. माईला या आईचं घर आलं कसं खुश होतात बघ. माहेरचं घर म्हटलं तर आणि आमचं घर म्हटलं तर तू ना एवढं बारीक असते. अगं हे बॅग कुठं ठेव. ये इकडे. या घेऊन या. अहो तिथं ठेवा की अख्ख्या रस्त्यानं त्याला मारत आलाय. घर आलंय ना तुझं. आता बोलणारच की तू. होईच की मग. माझं नाही द्या तुझं हे सगळं साड्या घेऊन आलायस तू 25. वैताग आला. पाणी घ्या राहा आता. इथं मी कवा राहत नाही तुम्हाला माहित आहे. एक दिवस राहत नाही मी. अहो, मग माझ्या पोरगीला तर ठेवणार आहे नव किती दिवस. ते आता किती तिच्या याच्यावर आहे ते. आता किती महिने, 1 महिना राहते का 2 महिना राहते कोणाकडं. 20-25 साड्या घेऊन आला ये. किती दिवस राहणार आहे तिला माहित आता. राहू दे की माझी पोरगी. राहून दे की मग मी कुठं काय म्हणाले. बर 30 रुपयाचे बेल काढलं तर मारलं मला पता पता. आता आता ते सांगायला इथं. अरे बाबा तुम्ही दोघं आला इथं राहावा की. त्याला भेल द्या किती पाहिजे तेवढं. अख्ख्या रस्त्याने मारलंय. का हो हे म्हणून मी येत नाही. मी सोडायला यायचं का तू रिक्षा करून. हे सांगायला येतेस तू इथं. या घरात राहत नाही मी. त्याला मारायचं काय काम होत. तो बेल खाते. मी त्याला पेट्रोल टाक म्हणून सांगितलेलो. त्यातलं काय केलाय 50 रुपये दिले त्याला. 30 रुपयाचं बेल खाल्लाय आणि 20 रुपयाचं पेट्रोल काढलाय. मग ते खाल्लं पोटाला त्यात काय एवढं. सांगाल तर पाहिजे का नको त्यो. आणि मला बेल आवडते. त्रास कुणाला झाला. त्रास कुणाला झाला. आवडीनं खाऊन दे ग. ते त्रास कुणाला झाला. तुम्ही काय केलं? काय केलं. हा पैसे असून आम्हाला कुठपर्यंत चालत. अगं मला माहित नव्हतं का ते ऑनलाईन मध्ये पैसे आहेत म्हणून. मला कुठं माहिती आहे. मुद्दाम आम्हाला चालत चालत- चालत आणलं. होय, सगळं माझ्यावर टाकला. त्या पोरावर का टाकू नका तुम्ही. माझी पोरं किती बारीक झाली ती. बारीक झाला हे. मग आणि किती पाहिजे मुठ्ठी हाती येऊन झाले की. आणि हो, माझ्या घरात होती हा? पहा, गुलाबाच्या फुलागत कशी फुलली होती. हा आता लई झालं बघ ती. आता किती झालं पातळ. बरं राहून दे. मी म्हणून का नाही मी पाणी सुद्धा पिणार नव्हतो. बरं आता तुम्ही हा. काय घेऊन आलायसा का मग मागल्या वेळेसारखंच हात हलवत आलायसा. काय मटण बिटन काय आणलंय का नाही. हा मी देतो मटण. हा बघा मी या घरात राहणार नाही. आणि तुम्ही एकदा मला बोललाय गेल्या वेळी आला नुसता हात हलवत येते म्हणून. होय. ए किरण आणले ते 2 अंड्या कुठे आहेत आणि ते लिंबू कुठे आहे. 2 अंडी आणि लिंबू. हा आणले. तुम्हाला वाटलं असेल मोकळा आलोय मी. होय. 2 अंडे आणि लिंबू आणले. शरबत करून प्या. आणलंय बाबा. हा बरं मी जातो. या घरात राहत नाही मी. हे बोलणं असलं खायला येत नाही मी इथं. जावा जावा. काय भानगडी. कुठे आहेत अंडी लिंबू? येताना तर काही दिसलं नाही आम्हाला. हे काढ रे किरण. तसं झालं नाही मी. मोकळं येत नाही. आणि येताना तर ऑनलाईन ला 30च रुपये होते. हे बघ काय रे. मग हे कुठं आणलं लिंबू? हे कुठं आलं मी. अगं तुला कशाला पाहिजे का. तुला घरात अंडे मोकळ्या हाताने आणले नव्ह. अंडे आणून दिले नव्ह. बास की आता. ये कशाला विचारत बसलीस तू. आणि आणल्यात 2च अंडी. आम्ही खाणारी 3-4. आता हे आणलं पाहिजे तुला. आणून दिले मोकळ्या हात नंतर आणले. कशाला आणलंय लिंबू? काय भानगडी. 2च अंडी आणि भाजी करा म्हणून सांगताय. काय आहे. अगं आई तिथे उतारा टाकलेला. हा. ते उताराचं उचलून आणलं तिने आपल्याला खायला. हा? म्हणजे उतार्याचं आणून घालायला लागलास का आम्हाला आजारी पाडायला. अगं आई उताराचं घेतलं तिने. यो ऐक नाही खोटं बोलायला. तुझा मुडदा बसवला तुझा. माझ्या पुढे एवढा मारतोयस आणि उतार्याचं घेऊन आलाय. थांबा मी. अवघा तुम्ही पुढे ठेवून घ्या. मी जातो. म्हणून मी कुठल्या घरात आणत नाही मी. असं हे काय तर भांडणं करते तो पोरग. ते काय तर सांगतो. हा ते किरण्या तुला कवा लावून देणार आता मग. थांब तुला सांगतो पुरगीला कवा लावून देणार. अजाबात लावून देणार नाही पुरगीला. आई आता मी जाणारच नाही बघ. नाही पाठवत नाही तुला. बेल खायला तू देत नाही, नुसतं- नुसतं मारत असतात. मारतोय. पण देत नाही कधी. अगं आई तिथे उतारा टाकलेला. ते उताराचं उचलून आणलं तिने
आपल्याला खायला हा? हे काय खोटं सांगायला मुडदा बसवला तुझा खोटं. अरे तू उतार